रात्री अचानक झोपल्यानंतर स्वप्न पडलं आणि स्वप्नात एक मुलगी आली. लहानशी होती, एक 4-1 वर्षाची. आणि ती रस्त्याच्या कडेला उभी होती आणि समोरून असा भरपूर अशा गाड्या चालल्या होत्या. पोलिसाची गाडी होती, मोठ्या-मोठ्या गाड्या चालू होत्या. आणि सगळ्या मोठ्या गाड्या चाललेल्या असताना त्या लहान मुलगी आणि तिच्याकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं, पण तिचं लक्ष त्या सगळ्या जाणाऱ्या गाड्यांकडे होतं. आणि ती मोठ्याने ओरडत होती, "मामा मला न्याय मिळेल का? मामा मला न्याय मिळेल का?" तिचा आवाज ज्यांच्या कानापर्यंत पोहोचत होता, ती सगळी मंडळी त्या मुलीकडं अशी आर्त भावनेने पाहत होती, की ही अशी का म्हणत असेल? त्या ज्या गाड्यांचा ताफा होता, तो पुढे जाऊन एका ठिकाणी थांबला आणि बरोबर त्या मुलीच्या नजरेसमोर ज्यांना ती आवाज देत होती, त्यांची गाडी होती. कदाचित त्यांना दया आली असावी आणि ते सहज कसं असतं, नेते पुढारी मंडळी म्हणलं की भावनिक काहीतरी बातमी मेसेज त्यांना द्यायचा असतो. सगळे त्या पुढच्या गाड्यांकडे पळत होते. नेमकी नेत्यांची गाडी या मुलीच्या समोर आली. ते गाडीतून उतरले. परंतु ते दोघं नेते म्हणजे राज्याचे 2 मामा त्या गाडीत असल्यामुळं काहीतरी गाडीतून उतरताना ते बोलत होते. पण ही लहान मुलगी मात्र त्यांना म्हणत होती, "मामा मला वाचवा, मामा मला न्याय मिळेल का? मामा आरोपींना काय तुम्ही शिक्षा देणार? मामा तुम्ही काहीतरी माझा विचार करा. मामा तुम्ही गप्प बसलात. मामा तुम्ही तिकडं त्या इंदोरीकर महाराजाच्या लग्नाला गेलात, पण मामा तुम्ही माझ्या घरी येऊन मला विचारलं नाही. माझ्या आई-वडिलांना तुम्ही विचारपूस केली नाही. मामा तुम्हाला लग्न महत्वाचं वाटलं, परंतु 150 किलोमीटरवर माझं घर होतं, तिथं तुम्ही आला नाही. मामा मला न्याय मिळेल का? मामा त्या आरोपीला कठोर शिक्षा होणार का? मामा ते पोलीस त्यांना शिक्षा करणार का?" अशी ती लहान मुलगी ज्यावेळेस बोलत होती, त्या मामाच्या कानावर हे शब्द पडले. ते दोघं एक 7-8 फुटाच्या अंतरावर त्या ठिकाणी उभे होते. मी सुद्धा त्या मुलीचा संवाद त्यांच्या कानावर पडतोय की नाही हे मी फक्त ऐकत होतो. अचानक एक जण मामाचे असतातच आसपास, ते एक जण आला आणि म्हणला, "तू शांत बस, तू बोलू नको, ते सध्या व्यस्त आहेत." ती मुलगी खाली मान घातली आणि रडायला लागली. रडलेली पाहून मामांना काय वाटलं माहित नाही, त्यांनी लांबून हात केला, तर मामा फक्त निघालोय किंवा बाय बाय टाटा असा हात होत होते. त्या मुलीनं सहज वर पाहिलं. "मामा मला न्याय मिळाला पाहिजे, त्या आरोपीला शिक्षा मिळाली पाहिजे. मामा खरंच माझा तुम्ही विचार करणार आहात की नाही?" अशा पद्धतीची त्या मुलीची भावना होती. मी एकदम दचकून जागेवरून उठलो. माझ्या लक्षात आलं, अरे मला तर स्वप्न पडलंय. मी अचानक मोबाईल मध्ये बघितलं, तर रात्रीचे 2:30-3 वाजलेले होते. ते मामा म्हणजे कोण होते आणि ती मुलगी म्हणजे कोण होती हे मी दचकून उठल्यानंतर माझ्या लक्षात आलं. तर ती मुलगी होती नसरापूरमध्ये, जिच्यावर अमानुष अत्याचार झाला. त्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे म्हणून मामाला विनवणी करणारी ती लहान मुलगी. आणि मामा कोण आहेत? मामा म्हणजे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. लाडक्या बहिणीला निवडणुकीमध्ये किंवा 1500 रुपये देऊन त्यांचं तोंड गप्प करणारे मामा त्याच बहिणीच्या मुलीला न्याय देऊ शकत नाहीत का, देणार नाहीत का, द्यावा यासाठी ती लहान मुलगी आर्त तिला
त्यांना आवाज देत होती. मी एकदम सुन्न झालो. मला प्रश्न पडला की हिची ही अर्थभावना खरंच त्यांच्या लक्षात आली असेल का नसेल. कारण मी दचकून उठायला आणि ते दोघं गाडीत बसून निघून जायला एक झालं. ना मामानी तिच्याकडे लक्ष दिलं ना त्या लेकराकडं ते मामा आले. म्हणजे मामा राजकारणात व्यस्त आहेत हे माझ्या लक्षात आलं. त्याचं कारण असं आहे, इंदोरीकराच्या महाराजांच्या मुलीच्या लग्नाला 100 एकरावर लग्न सोहळा झाला मुलीचा. त्या लग्नाला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्ध मंत्रिमंडळ, आमदार वगैरे सगळे लोकप्रतिनिधी सगळे हजर होते. महाराष्ट्रामध्ये पुण्यात खेड शिवापूरच्या पलीकडे नसरापूरला एका अल्पवयीन 4 वर्षाच्या मुलीवर म्हणजे अत्याचार झाला. शब्द सुद्धा मी म्हणजे व्यक्त करू शकत नाही. परंतु त्या मुलीच्या आईवडिलांना भेटायला राज्याचे मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री आहेत, कुणी सुद्धा आलेलं नाही. ती जी मुलगी म्हणत होती ते माझे शब्द झोपेतून उठल्यानंतर कानावर पडले. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? संवेदना आहेत की नाही? बर ते मुलीचे आई वडील काय तिकडे नसरापूरला राहत नाहीत, ते पुण्यात इथं धायरीला राहतात. मुख्यमंत्र्यांचा ताफा खरंच पुण्यातून जर गेला असता आणि त्या भेटला असतं तर काहीतरी कायद्याचं राज्य, कायद्याच्या एकंदरीत पद्धतीनं हे वागतील असं वाटत होतं. ठीक आहे, त्यांचा व्यस्त कार्यक्रम हे सगळं योग्य आहे, पण त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी मामा काय करणार आहेत की नाही हा मला पडलेला प्रश्न आहे. एवढंच मला या माध्यमातून सांगायचं होतं. पण घटना इतकी दुर्दैवी आहे की न्याय मिळेल की माहित नाही, पण त्या आरोपीला मात्र कठोर शासन झालं पाहिजे, यासाठी यंत्रणा कामाला लागल्या पाहिजेत. एवढंच. तुम्हाला काय वाटतंय? नक्की कळवा. आणि बंडखोर नेता हे आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ इतरही पाहत चला आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा.